गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. उद्या 10वीची परीक्षा, SSC बोर्डाची परीक्षा, असं बरंच काही तुमच्या मनामध्ये चालू असेल. आम्ही खूप मोठ्या वेगळ्या काहीतरी कामासाठी निघालेलो आहोत. खूप वेगळं काही करायचंय. खूप खूप प्रश्न घेऊन तुम्ही आज बसलेला आहात. मराठी विषय आपली मातृभाषा आहे. मातृभाषा हा सर्वात सोपा घटक असतो. मातृभाषेचा पेपर लिहायला सर्वात सोपा वाटतो. म्हणून दरवर्षी SSC परीक्षेमध्ये पहिला पेपर हा आपल्या मातृभाषेचा असतो, म्हणजे मराठीचा असतो. पण पहिला पेपर कसाही असो, भले मातृभाषेचा असो किंवा इतर कोणताही असो, त्या पेपरविषयी आपल्या मनावर निश्चित थोडीफार भीती निश्चितमध्ये असते, म्हणजे असतेच. एकदा का पहिला पेपर झाला की मग मात्र सगळं जग बदलायला लागतं. पण पहिल्या पेपरला मात्र बऱ्याच वेळा आपल्याला काही अडचणींना सामोरं जावंच लागतं. परंतु बाळांनो, आपला हा बेस्ट ऑफ 5चा जमाना आहे. बेस्ट ऑफ 5 मध्ये आपल्याला फक्त पहिल्या 5 विषयांचे मार्क्स पकडले जातात. बऱ्याच लोकांना इंग्रजी विषय अवघड जातो, काही लोकांना विज्ञान अवघड जातो, काहींना गणित अवघड जातो. मग एखाद्या विषयात जर मार्क्स कमी आले तर तो विषय 6वा जाईल. पण मराठी हा नक्की बेस्ट ऑफ 5 मध्ये असणार आहे का बेस्ट ऑफ 5च्या बाहेर असणारे 6वा विषय असणार आहे, ही खरी महत्वाची गोष्ट असते. परंतु मातृभाषा असल्यामुळं मराठी हा कंपल्सरी आपला बेस्ट ऑफ 5 मध्ये विषय राहिला पाहिजे. सर्व विषयांच्या पाठीमागे मराठीचा नंबर लागू नये. इव्हन इतर विषयांपेक्षा मराठीने अधिकाधिक मार्क्स मिळवावेत आणि इतर विषयामध्ये 4 मार्क्स कमी पडले तरी मराठी विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील, यासाठी पहिल्या पेपरमध्ये आपली कोणतीही चूक होऊ नये म्हणून आपण या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. पेपर पहिला आहे, मराठीचा आहे, हा विभाग नंतरचा आहे, पण पहिला पेपर आहे त्यामुळे आपली थोडीफार गडबड होऊ शकते. मग या दिवशी आपल्याला की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, व्हॉट टू डू, हे सगळं आपल्याला आज पाहायचं आहे. त्यासाठी आपण ठराविक काही रूल्स या ठिकाणी केलेले आहेत. या रूल्सच्या माध्यमातून आपण जाणार आहोत. काय नक्की हे करा आणि हे करू नका, असं आपण टायटल दिलं होतं की पहिल्या पेपरात नक्की आपण काय करावं आणि काय करू नये. तर काय करा आणि का करू नये हे एवढ्या काही जास्त मोठ्या गोष्टी नाहीयेत, परंतु खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून करायच्या राहून जातात आणि मग मात्र आपल्याला या छोट्या गोष्टींसाठी अडचणींना सामना करावा लागतो. तर सर्वात महत्वाचं उद्याचा पेपर असल्यामुळे आपली तयारी आपण वर्षभर केलेली आहेच. वर्षभरच्या तयारीचा परिपाक उद्या असणार आहे. तुम्ही वर्षभरचे मराठी विषयाचा अभ्यास केलाय ते सगळं तुम्ही उद्या पेपरमध्ये मांडणार आहात. परंतु पेपरला जाण्यापूर्वी आपल्याला सर्वात पहिलं मानसिक तयारी करायला हवी. आता मानसिक तयारी काय करायची आम्हाला, तर मानसिक तयारी आम्हाला ही करायची आहे, तुमच्या मनात जे असलेलं विनाकारणचं दडपण आहे ते पहिलं काढून टाका. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न बाजूला करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातलं दडपण बाजूला करत नाही, तोपर्यंत नक्की काय करावं हे तुम्हाला सुचणार नाही आणि प्रश्नांचा गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये गॅरंटेड राहणार आहे. म्हणून विनाकारण जर तुम्हाला काही दडपण आला असेल, शक्यतो सध्याच्या मुलांना येत नाहीये, पण जर चुकून काही दडपण तुमच्या मनामध्ये असेल तर ते दडपण मनामधलं काढून टाका. आता आपण पाहणार आहोत की नक्की काय करायला पाहिजे, काय करावं. तर काय करावं या गोष्टीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता अभ्यास काय एका रात्रीचा विषय शिल्लक आहे. एका रात्रीमध्ये अभ्यास काय होणार नाही, संपूर्ण पाठ्यपुस्तक आपलं वाचून होणार नाही किंवा कोणतंही नियोजन जास्त होणार नाही. तर अभ्यासापेक्षा आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचं गुणांमध्ये रूपांतर कसं करता येईल याच्यासाठी आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. आता नियोजन काय करायचं आहे, तर नियोजन करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं कृतीपत्रिकेचा आराखडा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. कृतीपत्रिका किती गुणांसाठी आहे, 100 गुणांसाठी आपला विषय आहे, पण 20 गुण आपल्याला तोंडी परीक्षेसाठी आहेत, 80 गुण आपल्याला लेखी परीक्षेसाठी आहेत. मग या 80 गुणांमध्ये आपल्या कृतीपत्रिकेमध्ये किती प्रश्न आहेत, कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत, कोणत्या प्रश्नातले गुण आपल्याला सहज मिळतात, कोणत्या प्रश्नातले गुण चांगले उत्तर लिहिले तरी कमी मिळतात, काठिण्य पातळीचे प्रश्न कोणते आहेत, मला त्यातला कोणता प्रश्न अवघड जातो,
मग अशा पद्धतीने आपण जर जेव्हा विचार करायला जातो तेव्हा ज्या ठिकाणी मला हक्काचे मार्क्स मिळणार आहेत त्या प्रश्नावरती ओझरती नजर आपण टाकायला पाहिजे. सगळे त्या प्रकारचे प्रश्न पाहत बसू नका, पण प्रत्येक प्रकारचा एक एक प्रश्न आज पाहणं गरजेचं आहे. कोणत्या ठिकाणी मला हक्काचे मार्क्स मिळणार आहेत त्या प्रश्नावरती एक फोकस करणं गरजेचं आहे. आणि जे प्रश्न आपल्याला आलेले मार्क्स घेऊन जाणार आहेत, आपल्याला मार्क देणार नाहीयेत, आपले मार्क घालवणारे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे नक्की आपण कुठे आहोत याच्याविषयी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपल्याला 80 पैकी जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील, कोणता प्रश्न सुरुवातीला लिहिला पाहिजे, कोणता मागे ठेवला पाहिजे, कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, याच्याविषयी आज आपण विचार करणं गरजेचं आहे. विनाकारण नाही तर फोन करून मित्रांना तुझा नंबर कोणत्या ब्लॉक मध्ये आलाय, तू कुठे, तुझ्या मागे कोण आहे, तुझ्या पुढे कोण आहे, या गोष्टींवरती विचार करत बसण्यापेक्षा मी उद्या माझ्या 3.5 तासामध्ये काय करणार आहे याच्यावर आपण विचार करणं जास्त योग्य ठरणार आहे. आता वेळेचं नियोजन जर आपल्याला करायचं झालंच तर आपल्या 80 गुणांसाठी 210 मिनिटे वेळ आहे. 3 तास हा नियमित वेळ असतो, पण यावर्षी भाषा विषयांसाठी अर्धा तास वेळ जास्त दिला आलेला आहे, म्हणजे आपल्याला 210 मिनिटे वेळ होतो. आता 80 गुणांसाठी 210 मिनिटे वेळ म्हणजे इंग्रजी पेपरसाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच एका गुणासाठी 2 मिनिटे वेळ तुम्ही द्यावा. एका गुणासाठी 2 मिनिट जर आपण वेळ दिला आणि जर एखादा पहिला पॅसेज आपला पहिला प्रश्न 7 गुणांचा आहे तर 7 गुणांचा प्रश्न आपला कसल्याही परिस्थितीमध्ये पहिल्या 14 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये सोडवून व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रश्न लिहित असताना तुम्ही प्रत्येक प्रश्नाला वेळेचं नियोजन आपण देणं गरजेचं आहे. कारण होतं काय, तुम्ही किती जरी परीक्षा सहज घेतली किंवा कितीही मनावरती ताण घेतला तरी जेव्हा तुम्ही उद्या पेपर लिहायला सुरुवात करणार आहात तुमच्या मनात एकच असतं की 10वीची परीक्षा आहे, ही SSCची परीक्षा आहे, ही मोठी परीक्षा आहे आणि तुम्ही खूप मनामध्ये चांगले विचार करून जाता आणि खूप चांगला पेपर लिहिण्याचा प्रयत्न करता आणि खूप चांगलं लिहिता देखील, खूप जास्त लिहिण्याचा प्रयत्न करता. पण हे चांगलं लिहिण्याच्या नादामध्ये, जास्त लिहिण्याच्या नादामध्ये मनातले खूपच चांगले विचार असल्यामुळं त्यासाठी वेळ किती गेला याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि तुम्हाला वाटतं झालं ठीक आहे, पहिला प्रश्न झालाय, अर्धा तास गेलाय, आणखी वेळ बाकी आहे, दुसरा प्रश्न झालाय, अर्धा तास गेलाय, आणखी वेळ बाकी आहे. परंतु नक्की किती प्रश्नांना, किती गुणांना किती वेळ द्यायचा याचं जर आपलं नियोजन नसेल तर आपल्याला उरलेल्या वेळेचा नियोजन करता येत नाही की नक्की किती वेळ शिल्लक आहे आणि त्यात किती प्रश्न माझे लिहून होतील याचं जजमेंट येत नाही. आणि मग शेवटच्या तासाभरामध्ये आमच्या लक्षात येतं की 2 तास 2.5 तास संपून गेले, आमचा निम्माच पेपर लिहून झालाय आणि निम्मा पेपर लिहायचा बाकी आहे आणि मग खऱ्या अर्थानं आमची धावपळ सुरू होते आणि मग धावपळीमध्ये आम्हाला व्यवस्थित उत्तरं लिहिता येत नाहीत, येत असलेल्या उत्तरांचा क्रम चुकतो, बरोबर येणारी उत्तर आम्ही चुकीची लिहितो, गडबड होऊन जाते आणि मग तुमचे हक्काचे मार्क जातात. आणि पहिल्याच पेपरमध्ये नेहमीच लक्षात ठेवा, दरवर्षीचा माझा हा अनुभव आहे, मराठी हा विषय सर्वांना सोपा वाटतो पण सर्वात कमी मार्क मराठीमध्ये येतात. त्याचं कारण असं पहिला पेपर असतो. म्हणून आज मी खरं तर इंग्लिशचं लेक्चर घेणार होतो, परंतु ते इंग्लिशचं लेक्चर कॅन्सल करून मी आज मराठीचं लेक्चर घेतलं. कारण का, आज शिकवण्यापेक्षा तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं आहे की पहिला पेपर आहे म्हणून विनाकारणचं दडपण घेऊ नका, नियोजन करायला कमी पडू नका. तुम्ही उद्या नियोजन करणार आहे हिंदीच्या पेपरला, इंग्लिशच्या पेपरला तुम्ही नियोजन करणार आहात कारण तुम्हाला उद्याचा एका पेपरचा अनुभव येणार आहे. मग एकदा का तुम्हाला अनुभव आला की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहात. परंतु उद्या मात्र पहिल्या दिवशी नियोजनाला चुकू नका. उद्या एकच नियोजन करायचं आहे की माझ्या एका गुणांच्या प्रश्नासाठी मला जास्तीत जास्त 2 मिनिटे वेळ द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही उपयोजित लेखनाकडे जाल तेव्हा उपयोजित लेखनासाठी मात्र आपल्याला एका गुणासाठी 2 मिनिटे वेळ न देता आपल्याला 3 मिनिटे वेळ द्यायचा आहे. 5 गुणांचा प्रश्न असेल तर त्याला आपल्याला 15 मिनिटे वेळ द्यायचा, कारण उपयोजित लेखनामध्ये आपल्याला थोडा वेळ जास्त द्यावा लागतो, उरलेला वेळ आपण त्याला देत असतो. पण ज्या ठिकाणी साध्या साध्या कृती आहेत त्याला विनाकारण वेळ आपण घालवू नये. त्यामुळे आपल्यासोबत उद्या घड्याळ असू द्या, प्रत्येक प्रश्नाला त्याच्या गुणानुसारच वेळ द्या. एकदा जजमेंट घ्या, हे जे तुम्हाला नियोजन म्हणतोय तेच घरी करून पहा की मला पहिल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, पहिला प्रश्न माझा किती वाजेपर्यंत सोडून व्हायला पाहिजे, दुसरा प्रश्न किती वाजेपर्यंत सोडून व्हायला पाहिजे, शेवटी माझा किती वेळ उरला पाहिजे, उरलेल्या वेळेत मी काय केलं पाहिजे, हे करण्याचं आज काम आहे. म्हणजे एका गुणाला 2 मिनिटं हा फॉर्म्युला तुम्ही मनामध्ये ठेवा, आपोआप तुमच्याकडे थोडाफार कमी जास्त वेळ शिल्लक राहील आणि त्याच्यामध्ये तुमची उरलेली कामं, पेपर चेकिंग, काही प्रश्न क्रमांक लिहायचे राहिलेत, काही ठिकाणी अधोरेखन करायचं राहिलेलं आहे, ते तुमचं काम पूर्ण होणार असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे गुण विभागणी समजून घेतली पाहिजे आपण.
की कमी मार्काचे कोणते प्रश्न आहेत, जास्त मार्काचे कोणते प्रश्न आहेत, कोणत्या प्रश्नाला जर आपण कमी वेटेज दिलं तर आपले जास्त मार्क जाणार आहेत. सर एकच प्रश्न राहिला, पण एकच प्रश्न महत्वाचा राहिला बाळा, उपयोजित लेखन राहिले म्हणजे 5 ते 6 मार्क आपले गेले. त्यामुळे कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत याच्यावर विचार करून त्या प्रश्नांना त्याच्या गुणांनुसार महत्व द्या. एकही प्रश्न सोडायचा नाही, एकच टार्गेट ठेवायचं. उद्याच्या पहिल्या पेपरमध्ये एकच ध्येय, एकही प्रश्नाचं उत्तर लिहायचं ठेवायचं नाही. जसं जमेल तसं, ज्या पद्धतीने तुम्हाला येईल त्या पद्धतीने लिहायचं, पण एकही प्रश्न अटेम्प्ट करायचा सोडायचा नाही. काही ना काही त्याचं उत्तर लिहायचं म्हणजे लिहायचं आहेच, म्हणजे तुमचा प्रयत्न करायचा आहेच. आणि जर तुम्हाला प्रत्येक प्रश्नावरती प्रयत्न करायचा असेल तर मात्र तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे. बोर्डाने तुमच्या फायद्यासाठी वेळ दिलाय, फक्त त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे मात्र तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर तिथं कमी पडला तर मग उपयोग होणार नाही. आता खूप बारीक सारी गोष्टी आहेत. सर तुम्ही म्हणाल सर ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का, की पेन व पेनाचे टोपण हा काय पॉइंट आहे? तर मुलांना पेन हा खूप महत्वाचे घटक आहे. वर्षभर आम्ही असंच काढतो, ग्रामीण भागातली मुलं असतात, जसा पेन मिळेल तसा वापरतो, तशा पद्धतीने आम्ही आमचं वर्ष कडल आणत असतो आणि वर्षभर आम्ही मिळेल ते पेन वापरतो आणि आमचं काम करत राहतो. आणि मग परीक्षा आल्यानंतर आमची जबाबदारी वाटते, घरचे देखील पैसे देतात आणि परीक्षेसाठी आम्ही नवीन पेन आणतो, दुकानात जातो आणि चांगल्यात चांगला पेन घेण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही म्हणतो परीक्षा आहे. परंतु परीक्षेसाठी असं अचानक मित्रमंडळ तुम्ही नेमू नका. वर्षभर ज्या पद्धतीचा पेन तुम्ही वापरत आहात त्याच पद्धतीचा पेन आपण परीक्षेसाठी वापरला पाहिजे, कारण त्या पेनाची सवय आपल्या मनाला असते, आपल्या बोटांना असते, आपल्या हाताला असते आणि आपल्या अक्षराला देखील असते. त्यामुळे अचानक परीक्षेच्या वेळेस पेन वापरू नका. सध्या बरेचशी मुलं ट्रायमिक्सचे पेन वगैरे वापरतात, काही बॉलपेन वापरतात, काही शाई पेन वापरतात. पण जो पेन तुम्ही वर्षभर वापरतात तोच पेन वापरा. बॉलपेन जर आणला असेल, अचानक बॉलपेन जर तुम्ही आणला तर बॉलपेनची कंडिशन अशी असते की बॉलपेन सुरुवातीला थोडा वेळ काही थोडं लिखाण होईपर्यंत नीट चालत नाही का, बॉल असतो, बॉलला थोडं सराव होईपर्यंत ते थोडेसे अंधुक चालतात. तर बॉलपेन जर नवीन आणला असेल तर बॉलपेनने थोडंफार 1-2 पेजेस लिहून घ्या. त्यामुळे आपल्या पेनाचं नियोजन तुम्ही अगोदरच करून ठेवा. एक्स्ट्रा पेन ठेवा. घाई होतं, गडबड असते, उद्या रिसिट समोर असतं, हॉल तिकीट आपल्या बाकावर ठेवलेलं असतं, पेपर असतो, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, कंपास आहे, बारकोड स्टिकर आहे, होलोग्राफ स्टिकर आहे, दोरा आहे, भरपूर गोष्टी आपल्याकडे उद्या सांभाळायला असतात. घाईगडबडीत आपल्या कामं अनेक असतात. एक काम करतो, पेपरला होल पडायच्या नंतर पेन तसाच बाजूला ठेवतो, पेन बेंचवरून खाली पडतो, टोकावर पडतो, पेन कामातून जातो. गोष्ट साधी आहे पण परिणाम खूप मोठा करून जाते. पेन टोकावर पडतो, तुम्ही कालच नवीन पेन लावलेला असतो आणि पेन टोकावर पडल्यामुळे पेन निकामी होतो. अचानक त्याच वेळेस तुमच्याकडे तशाच प्रकारचा दुसरा पेन नसतो, मग मिळेल ते पेन लिहायला सुरुवात करता, मनामध्ये ताण येतो, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. दुसऱ्या पेनने लिहिलं तरी बिघडत नाही. तुमच्या काही शंका कुशंका असतील तर शेवटी तुम्हाला मी विचारणार आहे, तुम्ही विचारू शकता की पेन बदलायचं म्हणजे घाबरू नका, दुसरा पेन वापरला तरी चालतो. पण शक्यतो स्पेअर पेन असू देत, ज्या पेनने तुम्ही लिहिणार आहात अशाच प्रकारचे 2 पेन जर तुमच्या जवळ ठेवले तर निश्चितपणे सुरक्षित तुमचा उपाय होऊन जाईल. त्यामुळे पेनचं काम तुम्ही फिक्स करून घ्या. दुसरी गोष्ट आहे पेनाचे टोपण. आता पेनाचे टोपण म्हणजे काय, तर मुलांना सवय असते पेन उघडायचा, टोपण पाठीमागे लावायचं, लिहायला सुरुवात करायची. विनाकारण गाढवाबरोबर शिंगरू कशाला सांभाळायचे. पेन आपले उपयोगीच आहे, टोपण बाजूला ठेवा ना. पण मुलांना कंपास मध्ये टोपण ठेवायची सवय नसते, पेनला पाठीमागे लावायची सवय असते, पण त्याचं वजन असतं काहीतरी. तुम्हाला 3-3.5 तास उद्या लिखाण काम करायचंय, एकसारखं बसायचंय, मनावरती ताण आहे. निश्चितपणे टोपण लावून लिहिण्याचा वेग आहे तो कमी होतो. बऱ्याच ठिकाणी याच्यावर संशोधन झालंय, शोधूनही काढलेलं आहे की टोपण लावून जर लिहिलं आणि टोपण न लावता लिहिण्यापेक्षा त्याचा वेग निश्चितपणे कमी असणार आहे. त्यामुळे टोपण लावू नका, टोपण तुमच्या कंपासमध्ये ठेवा किंवा बाजूला कुठेतरी ठेवा आणि विना टोपणचं तुम्ही लिहा, म्हणजे पेन हलका राहील आणि तुम्हाला इझी लिहायला वाटेल. परंतु तुम्हाला 1 मिनिट जरी 10 सेकंद जरी तुमचं लिखाण थांबवायचं असेल, पेन्सिलचं काम करायचं असेल तर ते टोपण त्या पेनाला लगेच लावून ठेवा, म्हणजे पेन चुकून खाली पडणार नाही, पडला तरी खराब होणार नाही. लिखाणाचं जे तुमचं साहित्य आहे, आता सांगितल्याप्रमाणे पेन असेल, काही असेल, सगळं साहित्य आज जमा करा. माझ्या माहितीप्रमाणे लिखाणाच्या साहित्यामध्ये सगळं तुमच्याकडे असतं, पण बऱ्याच वेळा काही मुलांचं काय होतं, छोटी पट्टी मुलं वापरतात, कंपास मधली पट्टी वापरतात, मोठी पट्टी परीक्षेला घेऊन जायचं राहून जातं किंवा वापरत नाही. तर माझं तुम्हाला सांगणं असेल की सर्वांनी एक मोठी फुटपट्टी घ्या. आपल्याकडे असते शक्यतो आपल्या सॅगमध्ये, पण परीक्षेला जाताना मोठी पट्टी आपल्याकडे असायला हवी. त्याचं कारण असं
छोट्या पट्टी जर आपल्या रेषा ओढायची म्हणलं तर आपल्या पेपरमध्ये पट्टी आपली छोटी पडते आणि मग 2 वेळेस आपल्याला रेष ओढावी लागते. एक रेष पूर्ण करण्यासाठी 2 रेषा माराव्या लागतात, रेष वाकडी होते आणि मग त्याला परिणामकारकता येत नाही आणि वेळही आपला दुप्पट तिप्पट वेळ निघून जातो. त्यामुळे उभ्या आणि आडव्या दोन्ही प्रकारच्या रेषा ओढण्यासाठी आपल्याला मोठ्या पट्टीची आवश्यकता आहे. तर मोठी पट्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पेन्सिलला टोक आत्ताच करून ठेवा. तुम्ही पेपरला जाता आणि पेपर बसल्यानंतर रेष ओढायच्या वेळेस पाहता तर नवीन पेन्सिल आणलेली असते, मग त्याला टोक करत बसता. निश्चितपणे आपल्याला बोर्डाने दिलेल्या वेळातला वेळ आपण त्याला पेन्सिलला टोक करण्यासाठी घालवतो. लिखाणाचं साहित्य असेल, सगळं साहित्य आत्ता लगेच लेक्चर संपलं की रेडी करून ठेवा. तुमचं रिसीट असेल ते पण तुमच्या बॅगमध्ये आत्ता टाकून ठेवा. सगळी गडबड उद्या व्हायला नको. जे काही तुमचं लिखाणाचं साहित्य असेल, पाणी बॉटल असेल, सगळं आत्ताच रेडी करून ठेवा. सकाळ म्हणजे तुम्ही फ्री राहा. नंतरची गोष्ट आहे बोटांचा व्यायाम. कोरोना काळामध्ये बऱ्याचशी आमची लिखाणाची सवय कमी झाली आहे. तुम्हाला 10वीच्या मुलांना आता गेल्या 2-3 महिन्यापासून थोडं लिखाणाचं काम वाढलं, त्यामुळे तुमचा स्पीड थोडासा बऱ्यापैकी झाला असेल. आता हे काही बोटांचा व्यायाम एकदम करायची गोष्ट नाहीये, परंतु शक्यतो कायमच बाजारामध्ये एक बॉल पण मिळतो बघा, तो बॉल देखील आपण वापरू शकतो. आपल्या बोटांचा व्यायाम आपण केला पाहिजे. बोट प्रेस केली पाहिजे, एकमेकावर प्रेस करा, घट्ट आवळा, लूज सोडा. बोटांचा व्यायाम केल्यानं काय होतं, आपल्या अक्षरांमध्ये निश्चितपणे वळणदारपणा येतोच आणि आपली बोटं थकत नाहीत. साधी गोष्ट आहे ना. आपण जो व्यक्ती व्यायाम जास्त करतो तो लवकर थकत नाही. आपली बोटांनी आपण लिहितो म्हणजे बोटांना देखील स्नायू आहेत, हे स्नायू देखील थकतात. पण हे स्नायू थकू नये म्हणून लिहिण्यासाठी जे स्नायू वापरले जातात ते बळकट करणं आपलं काम असतं. तेव्हा आपल्याकडून लिखाणाचा वेग कायम राहतो. त्यामुळं आता जर लगेच बोटांचा व्यायाम तुम्हाला नाही करता आला तरी कायम आपण बोटांचा व्यायाम ठेवा, म्हणजे लिखाणाचा वेग राहतो आणि लिहिताना तुम्हाला कंटाळा येत नाही. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे अक्षरांचा आकार. मी नेहमी सांगतो, वर्गातही सांगतो की अक्षराचा आकार मोठा असावा, छोटा नको, छोटा नको, छोटा नको. बऱ्याच वेळा सांगून होतं, पण परीक्षेला मात्र आकार मोठा, जास्त पण मोठा नको. कारण जास्त मोठा आकार काढायचा म्हणजे तुमचा स्पीड कमी होणार आहे आणि वेळही जास्त जाणार आहे. आणि लहान तर खरंच नको. लहान अक्षराचं प्रभावी ठरत नाही, चुका जास्त होतात. मीडियम प्रकारचं अक्षर तुमचं असावं. नेहमीच जसं अक्षर आहे तसंच अक्षर काढा, पण घाईघाईमध्ये. पेपर लिहिताना माझ्याकडून घाई होती का? पेपर संपवायचे, मार्क पाडायचे म्हणून माझं अक्षर खराब तरी येत नाही ना, विनाकारण मोठं तरी येत नाही ना, विनाकारण छोटं तर होत नाही ना, याच्यावर अधूनमधून लक्ष द्या. व्याकरणाचे जे विरामचिन्हांचे नियम आहेत ते वापरा. बऱ्याच वेळा मुलं फक्त लिहित राहतात. वाक्य लिहून झाल्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे, काही ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे, हे विसरून जातात. पण व्याकरणाचे नियम सुद्धा तुम्ही कायम लिहिताना वापरा. फक्त लिहित बसू नका. सगळे नियमानुसार त्याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रश्नांचा क्रम एकदा ठरवून घ्या. ज्या पद्धतीने कृतीपत्रिका आहे त्याच पद्धतीने पहिल्यापासून शेवटपर्यंत लिहिलं तरी वेगळं काही ठरत नाही. पण काही मुलांना सवय असते, सोपे सोपे प्रश्न असतात, कॉन्फिडंट क्वेश्चन असतात, हे सुरुवातीला घ्यायचे. तुमचं इम्प्रेशन टिकतं, प्रभावीपणे लिहिता पण तुम्हाला येतं आणि तुमच्याबद्दलचं जे परीक्षकाकडे मत आहे ते परीक्षकाचं मत तुमच्याबद्दल निश्चित चांगलं होतं की पहिले 2-3 प्रश्न आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत, पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत. किंवा काही प्रश्न तुम्हाला शेवटी ठेवावेसे वाटतात, उपयोजित लेखन सारखे प्रश्न असतील की ज्याला आपल्याला वेळ जास्त वाचवायचा आहे आणि वाचवलेला वेळ त्या प्रश्नासाठी वापरायचा आहे. त्यामुळे एकदा घरी आता कृतीपत्रिका समोर घ्या आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, कोणता प्रश्न सुरुवातीला लिहायचा आहे, कोणता पाठीमागे ठेवायचा आहे, हे एकदा ठरवून घ्या. ओके. दुसरा प्रश्न आहे, लवकर झोपा लवकर उठा. मानसिकता टिकण्यासाठी तुम्हाला वाटेल काय फरक पडतोय, आज संध्याकाळी पिक्चर पाहिला, आता अभ्यास करून झालाय, मन प्रसन्न राहण्यासाठी एखादा पिक्चर, एखादी मालिका बघा. अजिबात बघू नका. विनाकारणचे व्हायरस मनामध्ये घुसू देऊ नका. आज टीव्ही बिलकुल पाहू नका. मराठी तुम्हाला कितीही सोपं वाटत असला तर नकळतपणे तुम्ही जे पाहता, जे ऐकता, त्याचे विचार, त्याच्या खानाखुणा तुमच्या मनावर, तुमच्या दृष्टीपटलावर राहतात म्हणजे राहतात. त्यामुळे तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त काहीही परीक्षा कालावधीमध्ये मनावर येणार नाही, मनावर पडणार नाही, मनात राहणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. फक्त अभ्यासाविषयी ऐका, लिहा, बोला. त्यामुळे शांतपणे लवकर झोपा, सकाळी प्रसन्न वातावरणात लवकर उठा, लवकर सगळी तयारी करा. तुम्हाला उद्या लवकर जायचं आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी परीक्षेची आपल्याला परीक्षे ठिकाणी लवकर पोहोचावयाचं आहे. वेळेवर पोहोचा. का होतं वेळेवर नाही पोहोचलं बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप बारीक सारी गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. आज सकाळी 8 वाजता ऊन चटकायला लागतंय, मग वेळेवर नाही पोहोचलं तर काय होतं, तुम्हाला सकाळी उद्या 9:30ला शाळेमध्ये बोलवलेलं असेल, 9:30 ते 9:45 तुम्हाला पोहोचावं लागणार आहे त्या ठिकाणी.
पण चुकून 5-10 मिनिटं उशीर झाला, वर्ग शिक्षक बोलतील, शिक्षक बोलतील, मुख्याध्यापक बोलतील, शाळेत कोणतरी गेटमध्ये असेल, आपल्याला उशीर झाला म्हणून रागवतील, बाकीची मुलं हसतील, हे सगळं दडपण आपल्या मनाने होतं. आपण घाईघाईत जातो. घाईघाईत गेले की काय होतं, तुमची मनाची अवस्था सगळी बिघडते. तुम्ही जे मन शांत केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो, मनामध्ये नियोजनची घडी बसवलेली असते, ही सगळी घडी मनाची जर सकाळी 5-10 मिनिटं उलघाल झाली तर सगळी घडी विस्कटून जाते. तुम्ही धावत पळत जाता. आणि सध्याचा उन्हाळ्याचा काळ असल्यामुळं सकाळी 8 वाजता पण आपला घाम येतोय, 9 वाजता पण घाम येतोय. आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तुम्ही गडबडून शाळेत पोहोचता. आणि मग मात्र त्या सकाळी 10 मिनिटं झालेल्या गडबडीचा तुमच्या 3 तासाच्या पेपरवरती निश्चित परिणाम होतो. वेळेवर पोहोचा, बाहेर थांबू नका. तुम्हाला वर्गात बसवतीलच, पण सकाळी गेल्या विनाकारण या मित्राला भेट, त्या मित्राला भेट, याला शुभेच्छा दे, त्याच्या शुभेच्छा घे, त्याला शेक हँड करू, अशा प्रकारच्या गोष्टी करत बसूच नका. सवय लावा. 10वीच्या परीक्षेला महत्व तुमच्या दृष्टीने किती मला माहित नाही, पण तुम्ही एक ट्रायल वे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या तुम्हाला मोठ्या मोठ्या परीक्षा द्यायच्या त्यातली ही पहिली परीक्षा असं समजा. आणि परीक्षेच्या अगोदर अर्धा तास शांत बसायची सवय लावा. कुठेतरी वर्गात जाऊन बसा. तुम्हाला तुमचा जो आसन व्यवस्था आहे त्या आसन व्यवस्थेवर जाऊन बसा. आसन व्यवस्थेत तुम्हाला वर्गात जर नसेल सोडत, बाहेर कुठे जिथं जागा असेल तर शांत बसा, सावलीत बसा, उन्हात बसू नका. खूप काही गोष्टी आहेत. वेळेवर पोहोचा, शांततेत पोहोचा आणि पेपरच्या अगोदर अर्धा तास शांत बसा. मनाची उलघाल करून घेऊ नका. वेळेचे नियोजन करा. बेलकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाचं हे तुमचे इशारे आहेत. आता शाळा जशी चालू असते तुम्हाला प्रत्येक वेळेस शिक्षक किंवा शिपाई येऊन सांगणार नाही, आता हे करा, आता ते करा, अरे वर्गाच्या आत या, आता वर्गामध्ये जा. आता सगळे हे जे नियोजन आहे हे सगळे नियोजन तुम्हाला बेलच्या इशाऱ्यावरती करायचं आहे. ज्याप्रमाणे बेल वाजेल त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. मग बेलचे इशारे नक्की कसे होणार आहेत हे तुम्हाला आज कळणं गरजेचं आहे. उद्या काय होतं, बेल वाजलीये पण कशासाठी वाजलीये, किती वाजली, मग ही बेल नक्की काय करायचं आहे आम्हाला शिक्षक तुम्हाला सांगतीलच. तुम्हाला जर त्याची पूर्वकल्पना असेल तर निश्चितपणे त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आता बेलचं टायमिंग बघा. बेलचं टायमिंग तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. सकाळी तुम्हाला 9:30 वाजता सर्व शाळांमध्ये बोलवलेलं असेल. तुमची 9:50 बेल होईल. 9:50 बेल झाल्यानंतर ती वॉर्निंग बेल असणार आहे की 9:50 सगळे कसल्याही परिस्थितीमध्ये शाळेमध्ये हजर असलेच पाहिजे. शाळेमध्ये तुम्हाला आत सोडलं जाईल, एंट्री केली जाईल, सॅनिटायझर असेल किंवा इतर काही सूचना असतील ते सगळं सकाळी 9:50 होईल. 9:50 तुम्ही वर्गात जाणार आहात, स्थानापन्न होणार आहात. 10 वाजण्याच्या पूर्वी तुम्ही स्थिर बसलेले असणार आहात. बरोबर 10 वाजता तुम्हाला उत्तर पत्रिका वाटण्यात येईल. 10 वाजता तुमच्या हातामध्ये उत्तर पत्रिका पडणार आहे. उत्तर पत्रिका हातामध्ये पडल्यानंतर काय करायचं आहे ते मी पुढे सांगणार आहे, पण उत्तर पत्रिका हातामध्ये तुमच्या 10 वाजता पडणार आहे. 10 वाजेपासून 10:20 तुमच्या हातामध्ये फक्त उत्तर पत्रिका असणार आहे. त्या उत्तर पत्रिकेवर तुम्ही काम करायचं आहे. मग उत्तर पत्रिकेवर काय काम करायचं आहे, कशा पद्धतीने उत्तर पत्रिकेत आपल्याला रेषावर ओढायचे आहे ते मी पुढे सांगणार आहे. 20 मिनिटं तुमच्याकडे फक्त उत्तर पत्रिका असणार आहे. उत्तर पत्रिका आहे म्हणजे उत्तर पत्रिका घ्यायची, बेंचवर ठेवायची. आणि आता काय अजून प्रश्नपत्रिका मिळालेली नाहीये म्हणून आपल्या पाठीमागे कोण आहे, पुढे कोण आहे, आजूबाजूला कोण आहे, सुपरविजनला कोणते सर आलेत, अशा प्रकारच्या प्रश्नांवरती विचार करत किंवा इतरांशी गप्पा मारत आपण बसण्यात बिलकुल पॉईंट नाहीये. परीक्षा तुमची आहे. वर्षभर नाही 10 वर्ष केलेल्या कामाचा हा समारोप आहे. ही 1 वर्षाची परीक्षा नाही बाळांनो. याला SSC एक्झाम असं म्हणतात, शालांत प्रमाणपत्र परीक्षा असं म्हणतात. म्हणजे माध्यमिक शिक्षण तुम्ही आता 10वी झाल्यानंतर पूर्ण करताय आणि 10वी झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण तुमचं पूर्ण झालंय म्हणून तुम्हाला बोर्ड एक सर्टिफिकेट देणार आहे की तुम्ही या गुणांना एवढे गुण प्राप्त करून माध्यमिक शिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे परीक्षे दृष्टिकोनातून खरंच खूप महत्व आहे. बरोबर 10:30 वाजता 10:20 तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल. 10:20 प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर लिहायला सुरुवात करायची नाही. कारण होतं काय, बऱ्याच वेळा यापूर्वीची कंडिशन अशी आहे, मुलांना प्रश्नपत्रिकाशी ओळख नसल्यामुळं मुलं गोंधळायची, वेळ जायचा. म्हणून बोर्डाने काय केलंय, आता प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिकेची ओळख करून घेण्यासाठी कशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये काही एखादा प्रश्न अंधुक वगैरे आहे का, व्यवस्थित टाईप झालाय का, हे सगळं चेकआउट करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं दिली आहेत की 10 मिनिटांमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका ओझरती पाहून घ्या. जास्त विचार करून प्रश्नांचा गोंधळ करू नका. ओझरती पाहून घ्या, थोडं ठरवून घ्या कोणता प्रश्न कधी लिहायचा काय वगैरे वगैरे.
आणि बरोबर 10:30 तुमचा लेखनाचा प्रारंभ होणार आहे. तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये तुमची उत्तरे लिहायला सुरुवात करणार आहात. अतिशय शांतपणे, मनाने शांतपणे, पण हाताने वेगवानपणे आणि व्यवस्थितपणे लिहायला आपण सुरुवात करायची आहे. मग बरोबर तिथपासून 10-10:30 पेपर तुमचा सुरू होईल. बरोबर 11:30 वाजता बेल होईल. टोल ऐकायचा आहे. टोल ऐकला की 1 तास संपला असं गृहीत धरायचं आहे. सगळ्यांनी आपापली घड्याळ सोबत ठेवा. वॉच प्रत्येकाकडे पाहिजे. 12:30 वाजता 2 तास पूर्ण होतील. बरोबर 1:30 वाजता तुमचे 3 तास पूर्ण होतील. जुन्या वेळापत्रकानुसार हा पेपर संपला असता, पण 10 मिनिटं वेळ जास्त आहे, त्यामुळे आपला पेपर 10:30 सुरू होऊन 2 संपणार आहे. पूर्वी पेपर 11 सुरू होऊन 2 संपायचा. आता अर्धा तास सुरुवातीलाच वाढवून दिलाय, त्यामुळे पेपर आपला 2 संपेल. परंतु 1:30 वाजता 3 तास पूर्ण होतील. 3 तास पूर्ण झाल्यानंतर शेवटचे 10 मिनिटाची खूप गडबड असते. मुलांना कळत नाही ही वॉर्निंग बेल आहे का फायनल बेल आहे. तर 1:50 10 मिनिट बाकी आहेत अशा प्रकारे तुम्हाला सूचना देण्यासाठी, पूर्व सूचना देण्यासाठी, इशाऱ्यासाठी एक बेल होईल. त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही लिखाण जागेवर थांबवायचं आहे. मला बऱ्याच वेळा अनुभव आहे मुलांचा की मुलं शेवटी पार फायनल बेल झाली तरी लिहितच असतात. काय लिहितात काय कळत नाही. पण शक्यतो वॉर्निंग बेल झाली रे झाली, जरी तुमच्याकडे उत्तर लिहिण्यासाठी बाकी असेल तरी देखील सर्वात पहिलं जर काम काय करायचं असेल तर तुमची सप्लिमेंट बांधून घ्यायची आहे. सप्लिमेंट बांधायला वेळ लागतो गॅरंटेड. त्याला होल पाडायला वेळ जातो, दोरा ओवायला वेळ जातो. व्यवस्थित काही वेळेस आपल्याला न बांधता आल्यामुळं जर सप्लिमेंट चुकीची बांधली गेली, काही मुलं उलटी बांधतात, चुकीच्या ठिकाणी बांधतात आणि मग विनाकारण खूप ताण येतो. मार्क जातील काय भीती वाटायला लागते. शक्यतो तुमचे तसे मार्क जात नाहीत, पण गोंधळून आपण जातो. अशा प्रकारचा गोंधळ कमी होण्यासाठी पुरवणी बांधून घ्या. पुरवणी बांधा. पहिल्या पेपरवरती मुखपृष्ठावरती पुरवणीची संख्या लिहा. सगळं काम पूर्ण करा. 3 मिनिटात करा, 4 मिनिटात करा, 5 मिनिटात करा आणि मग पुन्हा लिहायला सुरुवात करा. मग जोपर्यंत शिक्षक तुमचा पेपर हातातून घेत नाही तोपर्यंत लिहित राहा. पण ही बाकीची कामं पहिली वॉर्निंग बेल झाली की तुम्ही पूर्ण करून घ्या. बरोबर 2 वाजता लेखन समाप्त करण्याची बेल होईल. तुम्ही पेपर आरामात द्या आणि आरामात घरी या. परंतु या 2 वाजेपर्यंत तुमचे सगळे प्रश्न लिहून झाले असतील याचं नियोजन मात्र तुम्ही, मी सांगतो म्हणून नाही, पण तुम्ही हे लेक्चर संपल्यानंतर करणं गरजेचं आहे. वेळेचं नियोजन करा. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. व्हिडिओचा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा आणि या वेळेनुसार तुम्ही तुमचं नियोजन करा. आता पेपर मिळाल्यानंतर आम्ही काय करायचंय बघ. जेव्हा आमच्या हातामध्ये पेपर मिळतो, उत्तर पत्रिका आमच्या हातामध्ये मिळणार आहे, बरोबर आहे. किती वाजता मिळणार आहे? बरोबर 10 वाजता उत्तर पत्रिका आमच्या हातामध्ये मिळणार आहे. हो, तुमच्या शंका विचार, मी 10 मिनिटानंतर तुम्हाला शंका विचारायला संधी देतो. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमची शंका टाका, मग उत्तर देईल. आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये शंका टाकू नका. माझं लक्ष नाही चॅट बॉक्स कडे. ठीक आहे. 10 वाजता जेव्हा मला उत्तर पत्रिका बरोबर मिळणार आहे तेव्हा मी काय करायचंय, सर्वात पहिलं बऱ्याच वेळा मुलांना पेपरला घडी कशी घालतात माहितच नसतं. तर ही घडी एकदा घालून घ्या, एकदा ट्राय करा. तुमच्याकडे जर नमुना एखादी उत्तरपत्रिका घरी असेल, तुम्ही सरावासाठी वगैरे आणलेली, तर त्या उत्तरपत्रिकेचा तुम्ही सराव करा. ही उत्तरपत्रिका तुमच्या समोर आहे बघा. या उत्तरपत्रिकेची अशा पद्धतीने घडी घातलेली बघा या ठिकाणी, की पेपरचा जो एंड आहे, एंड पासून 1 सेंटीमीटर अंतरावरती अशी एक घडी घालून घ्या. पेपरच्या 1 सेंटीमीटर अंतरावरती अशी घडी घालून घ्या. पुढच्या बाजूला पेपर मुडपा. पुढच्या बाजूला ही घडी झाली की पुन्हा काय करा, पुन्हा पेपर पलटी करा, मागच्या बाजूला पेपर करा आणि बरोबर त्याच घडीवर, दुसरी घडी नाही, मी बऱ्याच वेळा सांगतो मुलं चुकतात. पुढच्या बाजूला तुम्ही ज्या घडीवर पेपर मुडपलेला आहे त्याच घडीवर पुन्हा मागच्या बाजूला पेपर मुडपा. पहिल्या वेळेस पेपर आम्ही पुढच्या बाजूला मुडपला, सरळ करून घ्या. हाताने प्रेस करताना टाचणीकडे लक्ष ठेवा. टाचणी हाताला लागू शकते. पुढच्या बाजूला पेपर मुडपा, नंतर मागच्या बाजूला मुडपा, पुन्हा पेपर पुढच्या बाजूला घ्या, पुन्हा पुढच्या बाजूला मुडपा, पुन्हा मागे घ्या, पुन्हा मागच्या बाजूला मुडपा. आम्ही 4 वेळा मुडपलं, 2 वेळा पुढे 2 वेळा मागं. 2 वेळा पुढे पेपर मुडपला, 2 वेळा मागं पेपर मुडपल्यामुळं ती जी घडी आहे, पेपरची जी घडी आहे, ही जी घडी आहे ही लूज होणार आहे. ही लूज होणार आहे. लूज झाल्यामुळं काय होणार आहे, लूज झाल्यामुळे इथं तुम्हाला पेपर मुडपता येणार आहे व्यवस्थितपणे. पेपर असा व्यवस्थित मुडपता येणार आहे. पण हा मुडपायचा कशासाठी, कारण काय होतं माहितीये, आम्ही पेपर लिहित असताना जेव्हा पानं आम्ही उलटतो, जेव्हा आम्ही पेज टर्न करतो, तेव्हा आमच्या हाताखाली सरळ पेपर येत नाही. पण जर अशा पद्धतीने तुम्ही पेपर मुडपलेला असेल आणि जर त्याची घडी घातली, तर घडी करताना काय करायचं बघा, बरोबर पाठीमागा पेपर पकडा.
या घडीला आणि 2-3 पानं घ्या आणि पलटी करा. 2-3 पानं पलटी केले की बरोबर आपल्याकडे असा समांतर पेपर तयार होतो. हा समांतर पेपर तुमच्या हातामध्ये येण्यासाठी, सर्व बाजू चारही बाजू सारख्या दिसण्यासाठी, आयताकृती पेपर दिसण्यासाठी तुम्ही अशा घड्या करायच्या आहेत. एकदा का घड्या केल्या की गॅरंटी तुमच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीने पेपर या ठिकाणी येणार आहे. हे केल्यानंतर आपण काय करायचं बघा. घडी झालीये, आता घडी मुडपली आम्ही, पेपर कोणतेही पेज आमचं व्यवस्थित ओपन होत आहे. आता ओपन केल्यानंतर आम्हाला काही रेषा ओढून घ्याव्या लागतात. आपल्याकडे पट्टी पेन्सिल असते. मुलं काय करतात, विनाकारण ज्या ठिकाणी आडवी रेष आहे याच्यावरच रेष ओढतात. ज्या ठिकाणी रेष आहे त्या ठिकाणी बिलकुल रेषा ओढू नका. लाल रेषावर पुन्हा तुम्ही रेषा ओढत बसू नका. तुम्हाला पेपरवरती माझ्या माहितीप्रमाणे 2 रेषा ओढल्या पाहिजेत. कोणत्या 2 रेषा? एक तर पेपरच्या उजव्या बाजूला की ज्या बाजूला मार्जिन नसते. आता मी पेन्सिलने ओढलेली बघा इथं, या ठिकाणी तुम्ही अशी एक रेष ओढून घ्या. मी आता बघा ब्लॅक एक लाईन तयार केलेली आहे. ही कशासाठी? मार्जिन, पेपर साचेबद्दल तुमचा दिसण्यासाठी पेपरच्या उजव्या बाजूला एक रेष ओढून घ्या. आणि डाव्या बाजूला रेष ओढावी का का ओढावी त्याचं कारण असतं. आम्हाला कोणताही प्रश्न आणि त्याचा उपप्रश्न स्वतंत्र कॉलम मध्ये लिहिता यावा. कमीत कमी आमच्याकडे 2 उपप्रश्न गॅरंटेड असतात. म्हणून 2 उपप्रश्नांना 2 स्वतंत्र कॉलम देता यावेत. म्हणून अशी या ठिकाणी एक तर पहिली रेष ओढलेली असतेच. तुम्ही फक्त एक रेष या ठिकाणी ओढणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 कॉलम तयार होते. आता 2 कॉलम तयार झाल्यानंतर प्रश्न क्रमांक लिहावा कसा? तर इथं पहा, तुम्ही जर पाहिलं तर इथं प्रश्न क्रमांक असं लिहिलेलं आहे बघा. इथं दिसतंय का कोपऱ्यात तुम्हाला? प्रश्न क्रमांक लिहिलाय. मग जर तिथं प्रश्न क्रमांक प्र आणि क्र लिहून दिले तर आपण पुन्हा कंसामध्ये किंवा चौकोनामध्ये प्र आणि क्र कशासाठी लिहायचं? मुलं हे बारक्यासारख्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. पुन्हा प्र लिहितात. प्र एक ला काही लिहायची आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक सगळं लिहून ठेवलेला आहे. तुम्ही फक्त इथं काय करा, अशा पद्धतीने एक आकडा लिहा. एक म्हणजे प्रश्न पहिला, त्यातला उपप्रश्न तोही लिहून टाकला. म्हणजे प्रश्न पहिला या पानावरती आहे, पहिल्या प्रश्नाची उत्तर या पानावरती आहेत, पहिल्या प्रश्नातल्या प्रश्नाची उत्तर या पानावर आहेत. हे 2 कामं फिक्स झाली. म्हणजे या पानावरती पुन्हा पहिला प्रश्न टाकल्यावर दुसरा प्रश्न तुम्ही टाकणार नाही आहात, कारण आपला नियमच आहे एका पानावर आपण एकच प्रश्न सुरू करतो. पठित उतारा असतो, आपल्याला पठित गद्य उतारा असतो, त्याच्यावरती उत्तर आहे. मग ह्या एक मध्ये पुढे जेव्हा लिहिलं असेल खालील उतारा वाचावा, विचारलेल्या कृती पूर्ण करा, अशा प्रकारची सूचना लिहिण्याची तुमची आवश्यकता नाही. थोडक्यात ह्या ज्या 2 ओळी आहेत तुम्ही रिकाम्या सोडल्या तरी हरकत नाही. सोडा, बिनधास्त सोडा. जास्तीत तुम्ही काय लिहू शकता? पठित गद्य, अपठित गद्य, पद्य, उपयोजित लेखन, असे शॉर्ट मध्ये तुम्ही त्याची हिंट देऊ शकता. त्याचं शीर्षक तुम्ही लिहू शकता. म्हणजे पहिला आणि म्हणजे मुख्य प्रश्न आणि त्याचा अप्रश्न हे लिहून झालंय. मग आता आम्हाला जे खाली जे 2 कॉलम आहेत हे दोन्ही कॉलम प्रश्न क्रमांक 1 किंवा प्रश्न क्रमांक याच्यासाठी वापरायचे नाही. तर च्या पुढे जे उपक्रमांक येतात त्यांच्यासाठी हे 2 कॉलम वापरायचे आहेत. तर या पहिल्या उतार्यामध्ये चे फक्त एकच प्रकारचे प्रश्न आहे, उपप्रश्न आहेत. उपप्रश्न क्रमांक 1, उपप्रश्न क्रमांक 2 आणि उपप्रश्न क्रमांक 3. काही वेळेस याच्याही पुढे आणि ब जर असतील तर त्याच्यासाठी आपण हा दुसरा कॉलम वापरायचा आहे. पण या पहिल्या उतार्यामध्ये याच्यापेक्षा पुढे काही उपप्रश्न नाहीयेत, त्यामुळे हा दुसरा कॉलम हा रिकामा राहिलेला आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने उत्तरांचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. उत्तरांची मांडणी देखील तुम्ही व्यवस्थित करावी अशी अपेक्षा आहे. कारण उत्तराची मांडणी जर तुम्ही व्यवस्थित केली नाही तर हा एक आहे, कोणता एक आहे, मुख्य प्रश्नातला एक आहे का उपप्रश्नातला एक आहे, हे नीट आपल्याला समजत नाही. म्हणून या प्रश्नाची मांडणी करत असताना, ते लेखन करत असताना व्यवस्थित लेखन करा. प्रत्येक प्रश्न संपल्यानंतर अधोरेखित करा, घाई गडबड करू नका. आता दुसरं असतं याच्यामध्ये आपल्या मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांमध्ये सगळ्या कृतीयुक्त प्रश्न आपले आहेत. आणि मग कृतीयुक्त प्रश्नांमध्ये होतं काय, बऱ्याच वेळा आम्हाला वेब डायग्राम वगैरे आलेले असतात. एक चौकोन असतो, पुन्हा त्याचे 4 भागात 4 उत्तर असतात. मग आम्ही काय करतो, 10वीचा पेपर आहे, बोर्डाचा पेपर आहे, चांगलं लिखाण आलं पाहिजे म्हणून आम्ही पट्टी पेन्सिल घेतो आणि त्यांनी छानपैकी सगळं आखत बसतो. इथं पट्टी पेन्सिलने आखायची गरज नाही. सर मग पट्टी पेन्सिलने आखायचं नाही, मग कसे जमेत अशा रेषा ओढायच्या का? तर नाही बाळांनो. पट्टी पेन्सिल वापरल्यामुळे काय होतं, वेळ खूप जातो. पट्टीचा अँगल पकडा, पेन्सिल पकडा. हा वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला गुण हे फक्त ते आखणी करण्यासाठी नसतात, तर त्या चौकोनामध्ये तुम्ही काय उत्तर लिहिले याच्यासाठी तुम्हाला गुण असतात.
त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काय करावं, पट्टी पेन्सिल न वापरता हाताने म्हणजे हाताने कसं करणार, आता माझ्याकडे माऊस आहे, माऊसने एवढं व्यवस्थित चौकोन येणार नाही, पण तुम्ही पट्टी पेन्सिल न वापरता हाताने देखील छानपैकी अशा प्रकारे चौकोन करू शकता. येतात छानपैकी, बऱ्यापैकी तुम्हाला हाताला सवय असते बऱ्यापैकी आकृत्या काढण्याची, तुम्ही चौकोन काढू शकता. माझा माऊसने एवढा खास येणार नाही, पण तुम्ही काढू शकता आणि वेगात काढू शकता, पटपट काढू शकता, गोल काढा, चौकोन काढा, काही चालत आहे. त्याला घाबरून जायची कारण नाही की अक्षर खराब आलं, अक्षर चांगलं काढा पण या आकृत्या खराब आल्या मार्क जातील वगैरे वगैरे नाही. आता आणखी महत्वाची गोष्ट आहे, आम्ही काय करतो बऱ्याच वेळा अगोदर चौकोन आखून ठेवतो आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करतो. त्या संदर्भातलं जे उत्तर आहे ते आम्ही नंतर पॅसेजमध्ये शोधतो आणि मग लिहायला सुरुवात करतो, पण तो चौकोन आम्हाला कमी पडतो. पण अगोदर तो आम्ही घट्ट चौकोन आखून घेतल्यामुळं मग आम्ही काय करतो, शेवटी लहान लहान अक्षर काढतो आणि मोडकं तोडकं त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो, किंवा पुन्हा तो चौकोन खोडतो, पुन्हा मोठा चौकोन करतो, असा गोंधळ होतो. तसं करू नका. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न असेल तर सुरुवातीला लिहून घ्या सुरुवातीला, आणि मग लिहिल्यानंतर पेन्सिलने त्या भोवती तुम्ही गोल करा. ती पद्धत तुम्हाला अतिशय सोपी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील बऱ्यापैकी. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करा, प्रश्न क्रमांक अचूक टाका. एखादा उत्तर लिहायचं राहिलं तरी चालेल, ठेवू तर नकाच, पण मी सांगेल उत्तर लिहिल्यानंतर पहा, पण प्रश्नाला क्रमांक टाकायला मात्र विसरू नका. प्रश्नाला क्रमांक टाकायला विसरला तर मग मात्र त्या प्रश्नाचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. आता जी आपली उत्तरपत्रिका आहे, त्या उत्तरपत्रिकेवर नक्की काय लिहायचं असतं, उत्तरपत्रिकेमध्ये काय काय लिहायला पाहिजे, काय आपल्या अडचणी येतात का, त्या गोष्टी आपण पाहून घेऊयात. तर उद्या उत्तरपत्रिका हातामध्ये घेतल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला असेल सेंटर नंबर. सेंटर नंबर जो आहे तो वरती आहे केंद्र क्रमांक. तर तुमच्या हॉल तिकीटवरती हा सेंटर नंबर असेल. मी 1 2 3 4 असा काल्पनिक नंबर टाकलेला आहे, कुठल्याही सेंटरचा नंबर टाकलेला नाही. तुम्ही हा सेंटर नंबर तुमच्या रिसीट वरती जो आहे आता पाहून घ्या, कोणत्या ठिकाणी सेंटर नंबर आहे, कोणत्या ठिकाणी माझा परीक्षा क्रमांक आहे, हे सगळं आता पाहून घ्या. उद्या शोधायला वेळ घालवू नका. इथं सेंटर क्रमांक टाकायचा आहे. नंबर 2 ही तुमचा बैठक क्रमांक आहे. बैठक क्रमांक आपल्या दोन पद्धतीने लिहायचा आहे. एक म्हणजे अक्षरी आहे आणि अंकी पण आहे. अक्षर लिहिताना तुमचा सी सुरुवातीला असतो आणि नंतर 6 अंकी तुमचा हा परीक्षा क्रमांक आहे. तो 6 अंकी परीक्षा क्रमांक लिहा. तोच तुमचा परीक्षा क्रमांक तुम्हाला अक्षरी पण लिहायचा आहे. अक्षरी लिहून घ्या. अक्षरी परीक्षा क्रमांक लिहायची घरी सवय करा. सर आम्ही 10वीला आहे, आम्हाला लिहिता येत नाही का? बाळांनो, खरंच लिहिता येतं, परंतु काही वेळेस लाख आणि हजारमध्ये मुलं चुकतात आणि वेळेस आम्ही दरवर्षी बघत असतो. तर हे सुरुवातीला सी हे अक्षर आहे ते देखील मराठीमध्ये म्हणजे अक्षरी तुम्ही लिहा, सी डॉट करा आणि मग 1,23,456 जो काही तुमचा नंबर असेल तो नंबर तुम्ही अक्षरामध्ये लिहा. परीक्षार्थी म्हणजे तुम्ही आहात, माहिती असं म्हणून सांगतो, तुम्ही परीक्षार्थी आहात. परीक्षार्थी म्हणून तुमची सही असते आणि पर्यवेक्षक म्हणजे तुम्हाला पेपर देण्यासाठी, तुमच्याकडून पेपर लिहून घेण्यासाठी जे शिक्षक तुमच्या वर्गावरती येतात ते तुमचे पर्यवेक्षक असतात. त्यामुळं परीक्षार्थी म्हणून तुमची सही तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. पर्यवेक्षका ठिकाणी चुकूनही सही करू नका. चुकून चूक होते पण नंतर परीक्षकाला ती चूक दुरुस्त करणं खूप अवघड होऊन जातं. म्हणजे तुमची सही हे तिसरा पॉईंट आहे, पण चौथा पॉईंट आहे म्हणजे सेंटर क्रमांक लिहिला, तुमच्या अक्षरी अंकी क्रमांक लिहिले, सही केली. 4 मुद्दे झाले. आता काय करायचंय बघा. आता खाली आहे विषय. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. विषय आहे मराठी. विषयाचं नाव स्पष्टपणे लिहा, म्हणजे मराठीतून लिहा किंवा इंग्लिश मधून लिहा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. पेपर, आता हा पेपर मुलं खूप गडबडतात याला देखील. पेपर हा जो ऑप्शन आहे 2 नंबरचा, नीट पाहून घ्या. विषयाच्या नंतर पेपर असतो, तो पेपर हा ऑप्शन तुम्हाला फक्त 2च ठिकाणी वापरायचा आहे, तो म्हणजे विज्ञान आणि गणित. तर पेपर म्हणजे तुमच्या पेपरचे जर काही भाग असतील, भाग 1 आणि भाग 2, तर आपल्याकडे हे पेपर सेक्शन फक्त 2च विषयासाठी असतं, विज्ञानासाठी आणि गणितसाठी. विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 आणि गणितला गणित आणि भूमिती. तर विज्ञान भाग 1 ला पेपर 1, विज्ञान भाग 2 ला पेपर 2, गणिताला पेपर 1, भूमितीला पेपर 2 असे येणार आहे. इतर विषयांना मात्र पेपरच्या कॉलममध्ये तुम्ही डॅश करायचा आहे. काही वेळेस काय होतं, तुम्हाला उद्या होलोग्राफ बारकोड स्टिकरवरती किंवा प्रश्नपत्रिकेवरती एक पेपरचा विषयाचा क्रमांक लिहून येणार आहे, 71, 72 वगैरे अशा काहीतरी क्रमांक असतील. मुलं काय करतात, तो क्रमांक या ठिकाणी लिहितात. तर पेपरच्या पुढे तो क्रमांक आपल्याला लिहायचा नाहीये. पेपर म्हणजे तुमचा पेपरचा भाग पहिला का दुसरा हा एवढाच भाग आहे. आणखी महत्वाची गोष्ट दुसरी दिनांक आहे. दिनांक लिहायला विसरू नका, दिनांक लिहा. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा सगळेजण गोंधळतात, गोंधळ पण याच्यात कायम झालेला आहे. या प्रश्नामध्ये कायम गोंधळ माझा पण झाला बऱ्याच वेळा.
उत्तर लेखनाची भाषा. आता उत्तर लेखनाची भाषा म्हटलं की आम्हाला वाटतं मराठीचा पेपर आम्ही मराठीत लिहिणार आहे, हिंदीचा पेपर आम्ही हिंदीमध्ये लिहिणार आहे, इंग्लिशचा पेपर आम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. पण उत्तर लेखनाची भाषा मराठीला सुद्धा मराठी, हिंदीला सुद्धा मराठी, इंग्लिशला सुद्धा मराठी, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी. थोडक्यात काय, उत्तर लेखनाची भाषा म्हणजे तुमचं माध्यम असणार आहे. परंतु या प्रश्नावरती मात्र तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला उद्या जे शिक्षक वर्गामध्ये येतील त्या शिक्षकांना विचारा. चुकून गडबड व्हायला नको, माझ्या अपुऱ्या ज्ञानामुळे तुमची चूक व्हायला नको. पण शक्यतो उत्तर लेखनाची भाषेमध्ये मराठी माध्यमाच्या मुलांनी सर्व विषयांसाठी मराठी लिहावं असं मला माहिती आहे. पण तरी देखील हा प्रश्न माझ्यावर डिपेंड तुम्ही ठेवू नका. तुम्ही त्या वर्गामध्ये शिक्षकांना विचारून या गोष्टी क्लिअर करा. पुढची महत्वाची गोष्ट आहे सप्लिमेंट अटॅच. तुमच्या उत्तर पत्रिका आणि पुरवण्यांचा हिशोब हे तुम्हाला काम शेवटी करायचं असतं. तुम्ही सुरुवातीला सगळं काम करून घेता आणि मग शेवटी तुम्हाला काम करत असताना मात्र या ठिकाणी नंबर ऑफ सप्लिमेंट जर तुम्ही घेतले असतील तर ठीक, नसेल तर इथं तुम्हाला 0 लिहिणं गरजेचं आहे आणि बरोबर पुन्हा 1 मुख्य उत्तरपत्रिका 1 अधिक पुरवणी 0 बरोबर 1 असं लिहिणं गरजेचं आहे. किंवा पुरवणी जर घेतली असतील 2 तर मुख्य उत्तरपत्रिका 1 अधिक पुरवण्या 2 बरोबर 3 हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता हे सगळं लिहून झाल्यानंतर परीक्षक तुमच्याकडे येतील. काय करण्यासाठी, तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिलं आहे का, तुमची उत्तरपत्रिका व्यवस्थित आहे का हे पाहतील आणि मग ते परीक्षक तुमचे या ठिकाणी सही करतील. पर्यवेक्षक ते सही करतील आणि मग शेवटचा प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे बारकोड स्टिकर. आता बारकोड स्टिकर काय भानगड आहे, तुम्हाला सर्वांना आपापल्या शाळेमध्ये त्याच्याविषयी ट्रेनिंग दिलेलं असेलच, ते नसेल तरी तुम्हाला सांगतो. बारकोड स्टिकर म्हणजे काय, तर तुमचा परीक्षा क्रमांक तुमच्याशिवाय तुम्ही तर पाहणारच आहे, पण तुम्ही एकदा का पेपर परीक्षकाकडे दिला की तुमचा परीक्षा क्रमांक कोणाला दिसू नये, म्हणजे हा कोणाचा पेपर हे कळू नये म्हणून या ठिकाणी जागा आहे बघा, फक्त UID कोडसाठी परीक्षक वापरासाठी. आता परीक्षक वापरासाठी दिलाय तो नाही, सॉरी इथं वरती बघा बारकोड या चौकटीत चिटकवा. मी हा चौकोन बघा, रेड चौकोन बघा वरती मी करतोय, इथं काय लिहिलं बघा, बारकोड या चौकटीत चिकटवा. इथं बारकोड असणार आहे. आता बारकोड म्हणजे काय, तर गंमत काय असते बघा, या बारकोड मध्ये इथं फक्त बार असतात, हे असे बार असतात तुमचे, हे सगळे बार असतात. तुम्हाला बारकोड माहिती आहे, बारकोड सगळ्यांना परिचित झालेत आणि याच्यामध्ये तुमचा नंबर आलेला असतो आणि तुमचा जो खरा नंबर आहे ना C100 वगैरे वगैरे काय असेल तो या ठिकाणी लिहिलेला असतो. या साईडला बारकोड असतो आणि याच बारकोड मध्ये कोणता नंबर आहे तो या बाजूला दिलेला असतो. आणि हे झाल्यानंतर पुन्हा काय होतं, हा सगळा नंबर लिहिलेला असतो. हा नंबर लिहिल्यानंतर पुन्हा याच्यावरती एक होलोग्राफ स्टिकर येतो काळ्या कलरचा. आता होलोग्राफ स्टिकर काय करतो की तुमचं जे तुमचा नंबर आहे हा पूर्ण असा झाकून टाकतो. हे बा, म्हणजे तुम्ही लिहिलेलं नाव, तुमचा क्रमांक, तुमचा अक्षरी क्रमांक, अंकी क्रमांक, तुमची सही हे सगळं झाकून टाकतो. हे तुमचे पर्यवेक्षक तुम्हाला इथे स्टिकर देतील किंवा ते स्वतः लावून देतील. बहुधा तर आम्ही लोक काय करतो, स्वतःच लावतोय. पण जर तुमच्याकडे दिलं हे स्टिकर लावण्यासाठी तर स्टिकर व्यवस्थित समांतर पकडा आणि दोन्ही हात एका वेळेस एका बाजूला चिटकवा आणि मग दुसरी बाजू चिटकवा. ते तुम्हाला एका पेपरला पहिल्यांदाच लक्षात येईल, पण घाबरून जाऊ नका. सगळ्यात महत्वाचं हे तुमचं काम परीक्षक करतील. पर्यवेक्षकाने हे काम केलं, तुमचं एकच महत्वाचं काम आहे की जेव्हा पर्यवेक्षक तुमच्या पेपरवरती बारकोड स्टिकर लावणार आहेत, बारकोड स्टिकर लावला किंवा लावायच्या अगोदर तुमचे पर्यवेक्षक बारकोड तुमच्याच क्रमांकाचा तुमच्या पेपरवर लावतात का? कारण बिचाऱ्यांकडून काय होतं, कधी कधी आमच्याकडून गडबड होऊ शकते. एखादा विद्यार्थी ऍबसेंट असेल तर त्याचा बारकोड तुमच्या पेपरला लागू शकतो. आम्ही तर काळजी घेतोच, पण तुम्ही देखील काळजी घ्यायची की तुमच्या पेपरला बारकोड लावत असताना तुमच्याच क्रमांकाचा बारकोड लावला जातोय का हे तुमचं पाहणं काम आहे. शिवाय तुमच्या पेपरवरती पर्यवेक्षकाची सही झाली का हे तुमचं काम आहे. बारकोड व्यवस्थित लावून घ्या, होलोग्राफ व्यवस्थित चिटकवून घ्या, पुरवणीत देखील होलोग्राफ लावायचा आहे. एवढं सगळं काम केल्यानंतर आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेचं काम सगळं पूर्ण होणार आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, पुरवणी ज्या वेळेस तुम्ही लावता, पुरवणी तुम्ही होल पाडता आणि पुरवणी जोडायला सुरुवात करता. जेव्हा तुम्ही पुरवणी जोडत असता, मुलं काय करतात बऱ्याच वेळा, इकडे होल पाडतात. इकडे बघा, इकडे मी लाल डॉट केलाय वरती बघा, असं या साईडला इकडे होल पाडतात आणि वरच्या बाजूला दोरा बांधतात, वरच्या बाजूला.
तर वरच्या बाजूला गाठ नाही बांधायची. कधीही पुरवणी बांधत असताना तुम्ही डॉट कुठं करा, या साईडला जिथे मी लिहिलंय सेंटर क्रमांक, या साईडला होल पाडा डाव्या बाजूला. आणि दोरा बांधताना देखील तुम्ही हा दोरा पेपरच्या डाव्या बाजूला बांधा, बांधून घ्या दोरा. वरच्या बाजूला टोक करू नका, वरच्या बाजूला बांधू नका, पानं उलटता येत नाही. आणखी महत्वाची गोष्ट, हे होल पाडत असताना आपण ज्या ठिकाणी घडी केली ना, बघा तुम्हाला मी घडी करायला सांगितलं होतं, या ठिकाणी अशी, ह्या घडीच्या पुढे होल जाऊन देऊ नका. कारण ज्या ठिकाणी तुम्ही पेपरला होल पाडता तिथून पुढे पेपर उलगडता येत नाही. त्यामुळे होल पाडताना जास्त पाठीमागे टोकाला पण घेऊ नका आणि जास्त आतमध्ये पण घेऊ नका. पेपरच्या अंतरेषेपासून जास्तीत जास्त आणि कमीत कमी 1 सेंटीमीटर वरती ते होल असावं. टाचणीच्या थोडस पुढं ज्या ठिकाणी तुम्ही घडी पाडली त्या घडीवरती, म्हणजे पेपर व्यवस्थित उलटता येतो, ठेवता येतो, परीक्षकाला देखील नंतर तो तपासता येतो. या सगळ्या गोष्टींसाठी खूप बारीक सारी गोष्टी आहेत. एकच लक्षात ठेवा, तुमचा पेपर आकर्षक कसा होईल, त्याची मांडणी, त्याची लिहिण्याची पद्धत, हे सगळ्या गोष्टी छान पद्धतीने कशा होतील, तुम्हाला समाधान लाभलं पाहिजे. चोऱ्या माऱ्या करून मार्क्स मिळवू नका, काही उपयोग होत नाही. 10 मिनिटं सुद्धा समाधान लागणार नाही. मनापासून अभ्यास करा, मनापासून मार्क्स मिळवा. तुम्हाला या वर्षीचे मार्क खूप गरजेचे आहेत. 10वीला महत्व असेल नसेल तुम्हाला माहितीये, पण या वर्षीच्या मार्कावर तुमचं 11वीचे ऍडमिशन आहे. तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला 11वीचे मार्क गृहीत धरणार आहेत, 10वीचे मार्क गृहीत धरणार आहेत. त्यामुळे 10वीला मार्क्स पाहिजेत. एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर मिळतोय 11वीला, पण त्या कॉलेजमध्ये 2 प्रकारच्या तुकड्या असतात. एक असते ग्रँटेबल तुकडी, दुसरी असते नॉन ग्रँटची तुकडी. ग्रँटेबल तुकडीला नंबर लागला तुम्हाला फी कमी बसते, पण तोच ग्रँटेबल तुकडीला तुम्हाला मार्क्स कमी असल्यामुळे नंबर नाही लागला, आणि जर तुम्हाला नॉन ग्रँटेबल तुकडीला नंबर लागला, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला, तर मात्र जर ग्रँटेबलला तुम्हाला 5,000 फी असेल तर तीच फी नॉन ग्रँटेबलला 20,000 रुपये असते. म्हणजे फक्त तुम्हाला मार्क्स कमी मिळण्यामुळे तुम्हाला नाही दंड होत, तो दंड तुमच्या वडिलांना 15,000 रुपयाचा एक्स्ट्रा सोसावा लागतो. म्हणजे घरच्यांचे 15,000 रुपये एक्स्ट्रा जातात. म्हणजे तुम्ही मार्क्स चांगले पाडले म्हणजे घरच्यांचे पैसे आपण वाचवल्यासारखे, एव्हाना पैसे कमवल्यासारखे आहे. शिवाय जेव्हा तुमची फाईली तयार असते, जेव्हा तुम्ही कुठे नोकरीसाठी वगैरे जाता, तर 10वी पासूनचे मार्क्स पाहिले जातात. तुमची गुणवत्ता पहिल्यापासून कशी ही पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, ही अपेक्षा या ठिकाणी आहे. आता पेपर लिहिताना तुम्हाला आता सगळं सांगितलंय की प्रश्न क्रमांक कसे असावेत. सुरुवातीला 1 लिहावं, नंतर उत्तर लिहिताना प्रश्नांचे क्रमांक अचूक टाकावेत, चांगल्या अक्षरात पेपर लिहावा. तुमच्याकडे प्रश्नसंच असेल तर प्रश्नसंचामधला हा फोटो आहे, तर प्रश्नसंचामध्ये उत्तरांची मांडणी कशी केलेली आहे हे तुम्ही अवश्य आता पण पाहून घ्या. काही सूचना दिल्या त्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी, त्या सूचना पुन्हा एकदा वाचून घ्या. ओके, आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तो प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, फटाफट कमेंट बॉक्स मध्ये, मी तुम्हाला उत्तर देतोय. ओके, काही प्रश्न आहेत. आता काही प्रश्न होते की मुलांचा आलता प्रश्न आला होता की सर किती तास झोप मिळाली पाहिजे. तर सायन्सनुसार आपण पाहिलं तर साधारणपणे 6 ते 7 तास मिनिमम झोप पाहिजे. म्हणजे आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आज आपण 6 ते 7 तास गॅरंटेड झोपलं पाहिजे. पण शक्यतो तुम्ही 6-7 तास 8 तास झोपलं तरी काही हरकत नाही. फक्त तुम्ही सकाळी उद्या फ्रेश मध्ये उठावं, चांगल्या वातावरणात पेपरला जावं. पेपरला आपल्याला जवळपास तुम्ही 9:30 पासून, लक्षात घ्या, 9:30 पासून 2 वाजेपर्यंत म्हणजे 4.5 तास तुमच्याकडे उद्या पेशन्स पाहिजेत. जवळपास 4.25 ते 4.5 तास उद्या तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे. पाण्याची बॉटल घेऊन जा, वेळोवेळी अधूनमधून जास्त पाणी पिऊ नका, 1-1, 2-2 घोट पाणी प्या. सकाळी नाश्ता करून, कसल्याही परिस्थितीत नाश्ता करून जा. जेवण म्हणलं तरी काही हरकत नाही, पण जे काय असेल ते करून जा. पेपर सोपे असतील का अवघड असतील, मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिलं, मनावरचं दडपण काढून नका. अजिबात विचार करू नका पेपर सोपे असतील का अवघड असतील. पेपर सोपाच असतो, तुम्ही जेवढे सोपे आहात, अभ्यास तुमचा जेवढा झालाय तेवढा पेपर सोपा जाणार आहे. पेपरमध्ये 40% प्रश्न हे सोपे असतात, 40% मध्यम असतात आणि 40% थोडेसे अवघड असतात. हा फॉर्म्युला ठरलेला आहे, कधीही बोर्डाकडून त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण तुम्ही काय करा, प्रश्नपत्रिका नियोजन पहा, कृती आराखडा आपला कसा आहे तो पाहून घ्या आणि प्रत्येक प्रश्नाला कसं सामोरं जायचं त्याचा प्लॅन करून जा. प्लॅन युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन. काम अवघड असो, तुमचा प्लॅन परफेक्ट असेल ना, तुम्ही त्यात निभावून जाणार म्हणजे जाणार. अवघड प्रश्नाला कधीही सोडून देऊ नका. तुम्हाला मगाशी सांगितलंय मी, काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न कराल, अर्धा मार्क्स पडू द्यात, 1 पडू द्यात, घ्या.
दीड पडला त्याचे 2 होतील, पण प्रश्न तुमचा 0% रिस्पॉन्स नको आपल्या प्रश्नांचा. पेन चेंज करायचं घाबरू नका, पेन चेंज करायचं घाबरू नका, बिंदास्त दुसरा पेन वापरा. दुसरा पेन वापरताना सर मी चुकीने दुसरा पेन वापरलाय काही सूचना वगैरे पेपरमध्ये काही लिहू नका. लईच वाटलं तुम्हाला तर सही करा तुमच्या पेननं, परीक्षकाची सही घ्या, पण माझ्या माहितीप्रमाणे सगळं काही सही वगैरे घ्यावी लागत नाही, पण मी माझ्या नियमावर तुम्ही राहू नका. तुमची सही करा, परीक्षकाची सही घ्या, बिंदास्त लिहित राहा. पेन बदलला तरी काही फरक पडत नाही. हा, कोणत्याही विभागापासून असं नाही की पहिल्यापासून सुरुवातीला घ्यावा नंतर घ्यावा किंवा दिलेल्या क्रमानेच पेपर सोडवा असं निश्चितपणे काही नाहीये. तुम्हाला ज्या प्रश्नामध्ये कमांड आहे, तुम्हाला जो प्रश्न खूप चांगला येतो, एखाद्या व्याकरणावर खूप हातखंडा असतो, परफेक्ट असतं व्याकरण, लिहून टाका पहिला प्रश्न. पण हे करत असताना प्रश्नांची मांडणी चुकवू नका. एखादा प्रश्न काय होतो 7वा आधी घेतला, 5वा आधी घेतला, 6वा आधी घेतला, उलट सुलट केलं तर एखादा चुकून अख्खा प्रश्नच लिहायचा राहील, असं होऊ देऊ नका. कोणताही प्रश्न कोणत्याही ठिकाणी लिहिला तरी चालतो, पण जो प्रश्न लिहायला सुरुवात केली आहे तो पूर्ण प्रश्न संपल्याशिवाय दुसरा प्रश्न लिहू नका. मग प्रश्नांचे आदलाबदल तुम्ही केली चालेल. पहिला सुरुवात तुम्ही 5व्या प्रश्नाने करा, 6व्या प्रश्नाने करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. समजा चुकून कमी केलेल्या अभ्यासक्रमावर प्रश्न आला तर नियम असा आहे की जो कमी केलेला अभ्यासक्रम आहे त्याच्यावर प्रश्न तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये येणार नाही. चुकून जर काही चुकीचे प्रश्न आले, शब्द चुकला किंवा जो कमी केलेला सिलेबस त्यातला प्रश्न आला, तर बोर्ड दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नोटिफिकेशन देतं आणि त्याचे मार्क्स ज्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांनी कमीत कमी प्रश्न क्रमांक टाकलाय त्यांना मिळतात, हे लक्षात घ्या. चुकीच्या प्रश्नांचे मार्क देखील बऱ्याच वेळा मुलांना मिळतात, पण त्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिकेमधल्या त्या प्रश्नाचा क्रमांक तरी उत्तर पत्रिकेमध्ये टाकणं गरजेचं आहे, तरच मिळतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला प्रश्न लिहायचा होता, तुम्ही उत्तर क्रमांक टाकायला देखील होता, परंतु तो प्रश्न चुकीचा असल्यामुळे तुम्हाला सोडवता आला नाही, म्हणून तुम्हाला मार्क दिले जातात. पण तुम्ही प्रश्नाचा क्रमांक टाकला नसेल तर मात्र चुकीच्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला मिळत नाहीत. हा, बाळांनो, आता पत्रलेखन शिकवा, सगळे उपयोजित लेखन शिकवणं खूप गरजेचं आहे. पण आजची वेळ, मी आज वेगवेगळे टॉपिक घेणार होतो, पण एक टॉपिक घेतला असता त्याच्यावर सगळा आपला वेळ गेला असता. काही महत्वाच्या सूचना तुम्हाला देणं गरजेचं होतं, म्हणून मी कोणता टॉपिक नाही घेतला आज. उद्यापासून आपले इंग्लिशच्या पेपरला आपल्या 3-4 दिवस वेळ आहे. उद्यापासून दररोज संध्याकाळी इंग्लिशचे लेक्चर आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टॉपिक घेणार आहोत. पण उद्या पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी काही वेगळ्या सूचना देणार गरजेचं होतं, म्हणून आपण हा टॉपिक घेतला. काही प्रश्न असतील तर विचारा. उपयोजित लेखनाला किती वेळ द्यावा? मी तुम्हाला सांगितलं, उपयोजित लेखनाला वेळ देण्यासाठी उपयोजित लेखनाला एक्स्ट्रा टाइम द्यावा. इतर जे प्रश्न आहेत त्या इतर प्रश्नांना एका गुणासाठी 2 मिनिटे वेळ द्या, पण उपयोजित लेखनाला मात्र एका गुणासाठी 3 मिनिटे वेळ द्या. म्हणजे 6 मार्काचं उपयोजित लेखन असेल तर त्याला 18 मिनिटे वेळ द्या, पण चांगलं लिहा, हस्ताक्षर चांगलं काढाच. हस्ताक्षराला मार्क नसतात, पण हस्ताक्षराशिवाय मार्कही पडत नाही. हस्ताक्षर हे तुमचं इम्प्रेशन आहे. विद्यार्थी कसा आहे हे हस्ताक्षरावरून समजतं. आणखी काय प्रश्न आहेत का? आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक मिळाली असेल, नसेल तर या कुठल्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही रिक्वायरमेंट द्या, व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून, किंवा माझा नंबर आहे 9545115577. या नंबरला मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही ऍड असल्यानंतर पुन्हा जास्त मल्टिपल ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका. सगळ्या ग्रुपला मी माहिती व्यवस्थित पाठवत असतो. एका कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन असला काही हरकत नाही. उपयोजित लेखन कमीत कमी किती पेज, असं काही लिमिट नसतं. माझ्या माहितीप्रमाणे पेपर आपला मोठा आहे, तुम्ही एका पानामध्ये छान पहिल्या ओळीपासून सुरुवात करून शेवटच्या ओळीपर्यंत छानपैकी लिहिलं लिखाण, फक्त अखेर लिहिलं खूप झालं. म्हणजे काही गोष्टी असतील पत्रलेखन वगैरे दुसऱ्या पानावर गेलं तरी काही हरकत नाही, पण 1 ते 1.5 पान याच्यापेक्षा जास्त नको. काही वेळेस काय होतं, आता पद्धत नाहीये, पण पूर्वी निबंध असायचा, मुलं किती पण निबंध नुसते लिहितच बसायची. असं जास्त लिहिलेलं महत्व नसतं, तुम्ही मोजकाने नेमकं किती लिहिताय याला महत्व आहे. स्थूल वाचनची माहिती सांगायची.
आता स्थूल वाचनला तुम्ही काय करा, स्थूल वाचनचे प्रश्न वाचण्यापेक्षा तुम्हाला जर वेळ मिळाला, कारण स्थूल वाचन थोडेच आहेत आणि त्याच्यावरती मोजके प्रश्न आहेत, स्थूल वाचन वाचून काढा. किंवा झोपताना एखादा युट्यूबला तुम्हाला स्थूल वाचनचा व्हिडिओ सापडेल, झोपता झोपता कानामध्ये हेडफोन घालून एखादा ऐका, जेवताना एखादा ऐका. पण स्थूल वाचनची स्टोरी लक्षात घ्या आणि स्टोरीनुसार तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. उत्तर लिहिताना, स्थूल वाचनचे उत्तर लिहिताना त्या पाठाचं नाव, लेखकाचं नाव, थोडं स्वतःचं मत आणि चांगली भाषा, त्याच्यामध्ये काही सुविचार वापरता आले तर, उपयोजित लेखनामध्ये काही म्हणी, सुविचार, चांगले विचार, प्रभावी वाक्य यांचा वापर निश्चित करा. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्हाला खूप चांगलं लिहिता येतं, तुम्हाला खूप चांगलं बोलता येतं, हे आम्हाला दिसलं पाहिजे तुमच्या लिखाणातून. पेपर चेकर जर लक्षात आलं की ह्या विद्यार्थ्याकडे नॉलेज चांगलं आहे, निश्चितपणे 3च्या ऐवजी 3.5 मार्क, 3.5च्या ऐवजी 4 मार्क्स त्यांच्याकडून दिले जातात. ओके. मला व्हॉट्सअपची लिंक आता अशी पाठवता नाही येणार आहे, पण शक्यतो तुम्ही मला पुन्हा नंबर सांगतो मी, 9545115577 या क्रमांकावर तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळेल. उद्यापासून होणाऱ्या आपल्या इंग्लिशच्या सर्व लेक्चरला तुम्ही उपस्थित राहा, किंवा मी काल परवा काही इंग्लिशचे लेक्चर घेतलेले आहेत, लँग्वेज स्टडीज लेक्चर झालंय, आपलं ऍक्टिव्हिटीवरती लेक्चर आपण सुरू केलंय. त्याचप्रमाणे ऍप्रिसिएशनचे सगळे लेक्चर आपले रेडी आहेत, फिगर ऑफ स्पीचचे लेक्चर रेडी आहेत युट्यूबला, ते सगळे पाहून घ्या. आपल्या युट्यूबला तुम्ही गेला, डायमंड एज्युकेशन म्हणून सर्च करा, युट्यूबला जा, त्या ठिकाणी आपले प्लेलिस्ट मिळेल. प्लेलिस्ट म्हणजे लाईव्ह लेक्चरच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही गेलात तर सगळे 10वीचे लेक्चर बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणखी काय तुम्हाला अडचण असेल, शंका असेल, तुम्ही विचारू शकता. सर्वांचं शंका समाधान बऱ्यापैकी झालेलं आहे. खास करून माझ्या श्रीयोग माध्यमिक विद्यालयाकडून, डायमंड स्टडी सेंटरकडून, माझ्या स्वतःकडून, माझ्या सर्व विद्यार्थ्यांकडून, माझ्या सगळ्या क्लासच्या विद्यार्थ्यांकडून तुम्हा सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी, तुमच्या भविष्यामध्ये असणाऱ्या सर्वात मोठ्या परीक्षेची तुम्ही सुरुवात करताय, या SSC परीक्षेसाठी चांगले मार्क्स मिळवा. चांगले मार्क्स मिळवून पुढच्या वर्षी सायन्सलाच ऍडमिशन घ्या. सगळ्या क्षेत्राला महत्व आहे, पण देखील चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या, भविष्यामध्ये चांगले चांगले करिअर्स करा. आणि यासाठी आमच्याकडून तुम्हाला पुनश्च खूप खूप शुभेच्छा. 10वीची परीक्षा संपल्यानंतर आपण करिअर गायडन्सचे देखील लेक्चर घेणार आहोत, तेव्हा देखील आपली भेट होईलच. ओके, तर बाळांनो आपण थांबूयात. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. गुड नाईट.